आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार महेंद्र दळवे आहेत। तुम्ही सुरुवातीपासून सांगत होतात की या राजकारणामध्ये उलटफेर होऊ शकतो, या जागेसाठी उलटफेर होऊ शकतो, म्हणून आपण आपल्या कन्येचा या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला होता। विकास गोगावले आग्रही होते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी, मात्र त्यांनी अर्ज भरला नाही आणि आपण आपल्या कन्येचा अर्ज भरलात। पण सुरुवातीपासून आपल्याला याची कल्पना होती का की काय घडामोडी पुढे होणार आहेत? ना, कोकणातल्या समस्त जनतेचा सन्मान असं मी नक्की सांगेल। जो जनाधार कोकणातल्या जनतेने आम्हाला स्वायत्ता निवडणुकीमध्ये दिला, त्या आधारे आम्ही आमच्या कन्येचा फॉर्म भरला आहे आणि एकंदर महायुती महाआघाडी अशा पद्धतीची निवडणूकची बोलबाला नक्की आहे। पण मला असं वाटलं की एकंदर कोकणाची उद्भवलेली परिस्थिती बघताना आणि लोकांचं जनमत बघताना माझ्या कन्येचा त्या ठिकाणी फॉर्म भरून ठेवला। त्यानिमित्ताने कालच आम्ही आदरणीय आमचे मुख्य नेते शिंदेसाहेबांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना आमचं वस्तुस्थिती जी कोकणाची त्याबद्दल आम्ही सगळी माहिती इतंभूत दिली। त्यांनी सांगितलं थांबा 4 तारखेला फॉर्म पाठी घेण्याची प्रक्रिया आहे आणि नक्की त्यांचा आदेश आम्हाला येईलच। फॉर्म भरत असताना तटकरे म्हणालेत की महायुतीकडून अनिकेत तटकरेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे, सर्वच वरिष्ठ नेत्यांचं एकमत झालेलं आहे आणि त्या दरम्यानच आपला फॉर्म आहे, आपण आता मागे देखील घेत नाही आहात, वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहत आहे, नेमके काय संकेत घ्यावे? नाही, आत्ता जे त्यांना महायुतीच्या माध्यमातून अनिकेत तटकरेंना उमेदवारी जाहीर झाली, सीट वाटप झाली, त्या पद्धतीने सिटिंग मेंबरला ते दिलं गेलेलं आहे। पण प्रत्येक जिल्ह्याचा जनाधार झालेल्या स्थानिक स्वराज्य वेगवेगळा आहे। त्याने दावा केला तर मागच्या वेळेस त्यांनी दावा केलेला आहे। आज त्यांची अवस्था 3 नंबरची आहे, त्यामुळे मानवता धर्म पाळून किंवा कोकणाचा सन्मान करून त्यांनी उमेदवार घ्यायला नाही पाहिजे असं आमचं सगळ्यांचंच मत होतं आणि मग त्या अनुषंगाने माझ्या कन्येची उमेदवारी भरली आहे। बघूया, मला असं वाटतं की उद्या परवानंतर त्या संदर्भात वरिष्ठ नेते महायुतीचे नेते आमचे मुख्य नेते शिंदेसाहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही नक्की त्याला प्रतिसाद देऊ। लढतीची सर जर वेळ आली तर महायुतीकडे 800हून अधिक मतदान आहे, आपण अपक्ष लढणार आहात, तर कशा पद्धतीमध्ये ही लढत होऊ शकते जर फॉर्म आपण मागे नाही घेतलात तर? असं आहे की या जिल्ह्यातले जे आता निवडून आलेले सदस्य आहेत, तटकऱ्यांचा उपद्रव त्यांच्यासाठी खूप झाली ठरलेला आहे। आत्तापर्यंत तटकऱ्याच्या राजकीय प्रवासामध्ये अनेकांची मनं दुखवलेली आहेत, अनेक कुटुंब रस्त्यावर आणलेली आहेत किंवा अनेक नेत्यांना फसवलं आहे। याची गोळाबेरीज करणारी निवडणूक आहे। म्हणून पहिल्याच माझ्या मुलाखतीत मी सांगितलं की कोकणातली ही निवडणूक इतर निवडणुकीपेक्षा वेगळी नक्की आहे। उलटफेर करणाऱ्या कोकणातला निश्चित झाली आहे। जरी असलं तरी आजचं महाराष्ट्राचं वातावरण बघताना वेट अँड वॉचची भूमिका धरलीच पाहिजे। एकंदरीत सर आपण बघितलं की अनेक नेत्यांना ते दुखावलेलं आहे, जहरी टीका झालेली आहे, आत्तापर्यंत आपल्या पक्षाकडनं देखील जहरी टीका होती, मंत्री भरत गोगावले हे देखील त्यांच्यावरती बरसत होते, मात्र आता अचानकपणे त्यांनी देखील युटर्न घेतलेला आहे, त्यांच्या पुत्राने देखील युटर्न घेतलेला आहे आणि त्यांचा उमेदवारीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। कसं पाहता या संपूर्ण राजकीय परिस्थितीकडे? नाही, प्रश्न असा आहे की त्यांचे बरेचसे सुपुत्र जिल्हा परिषद सदस्य आहेत, बरेचसे सन्माननीय मंत्री आहेत। आता त्यांनी जे काय वक्तव्य केलं मी देखील ऐकलं, पण शेवटी या इलेक्टेड मेंबर जे आहेत, जे स्वायत्त निवडून गेलेत, त्यांच्या मतदानाची ही निवडणूक आहे। तर मी काय बोललो, बरेचसे चिरंजीव काय बोलले, आमचे महेंद्र थोरवे बोलले, बरेचसे बोलले, हा अपोजिट मुद्दा राहू शकतो। शेवटी ज्यांना वोटिंगचा अधिकार आहे ते निर्णायक आहेत आणि म्हणून आपण आत्ता काही बोललो तरी मगाशी मी सांगितलं की महाराष्ट्राची उद्भवलेली राजकीय परिस्थिती ही अतिशय वेगळ्या दिशेने जाणारी आहे। राष्ट्रवादी अंतर्गत वाद आता चव्हाट्यावरती आलेत, तटकरेंना मुळात राष्ट्रवादीकडून विचारत नाही आणि तटकरेंची ताकद 3 नंबरची आहे, म्हणून आम्ही आमची भूमिका 2 दिवसांनी नक्की स्पष्ट करू। शेवटी आमचे आदरणीय नेते शिंदेसाहेब या संदर्भातला आदेश आम्हाला नक्की देतील। आम्ही शेवटी त्याचे जे सैनिक आहोत, म्हणजे पाहिक आहोत, मग तो जो आदेश देईल त्याप्रमाणे आपण नक्की त्याला प्रतिसाद देऊ। पण जी परिस्थिती आता उभी ढाकली आहे तिचा विचार महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी किंवा आमच्याच वरिष्ठ नेत्यांनी सगळ्यांनी करायला पाहिजे असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे। नेमकी भरत गोगावले यांच्या माध्यमातून वस्तुस्थिती नेमकी म्हणजे काय? अंतर्गत काही कला आहे, अंतर्गत काही मतभेद? नाही, आमच्यामध्ये कधी कला नाही आहे। बरेचसे आम्हाला गुरुस्थानी आहेत, मान्यवर आहेत आणि त्यांच्या शब्दाला आम्ही नक्की प्रतिसाद देतो। महेंद्र थोरवे आमचे सहकारी आहेत, आम्ही तिघांनी मिळून हा लढा दिलेला आहे। खरं तर मागचं जे सरकार उलटून लावण्यामध्ये रायगड पॅटर्न खरं तर उदयास आलं महाराष्ट्रामध्ये आणि त्याचे सगळे साक्षीदार आहेत आणि म्हणून महायुती सरकार या ठिकाणी स्थापन झालं आणि म्हणून आमची आग्रही मागणी होती की महायुतीच्या माध्यमातून शिवसेना जनाधार दिला त्याचा आदर वरिष्ठ नेत्यांनी करायला पाहिजे। पण शेवटी वरिष्ठांचे निर्णय आहेत आणि महाराष्ट्रात 17 सीटचं आकलन आहे, त्यामुळे जे वाटप ठरलं आहे त्याप्रमाणे प्रतिसाद द्यायला पाहिजे। पण शेवटी 4 तारखेला कोणाचा फॉर्म राहतो आहे ह्याच्यावरती संपूर्ण राजकीय गणित अवलंबून राहतील आणि मला असं वाटतं महाआघाडीच्या माध्यमातून बाळमाने असतील, अरविंद म्हात्रे असतील, त्यांचाही फॉर्म भरलेला आहे किंवा अनिकेतचा फॉर्म भरलेला आहे, माझ्या कन्येने त्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे। हे जे समीकरण आहे हे नक्की कोकणात दिशादर्शक नक्की आहे। मला असं वाटतं प्रत्येकाची वेगळी ताकद जनमानसामध्ये निश्चित आहे, सन्मान आहे, आदरभाव आहे
आणि मग त्या आदरभावाचा विचार कोकणाची माझी स्वाभिमानी जनता नक्की करेल. धन्यवाद सर. हे होते आमदार महेंद्र दळवी. राज वैशंपायन, ट्युनल मराठी, अलिबाग, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.